नमस्कार, मी परमदास जाधव. तर तुम्ही एक कल्पना करा, की पाकिस्तानात अचानक कृष्णनगर, धरमपुरा आणि जैन चौक मंदिर अशी नावं का परत दिसायला लागलेली आहेत? सोशल मीडियावर दावा केला जातो, की पाकिस्तानात स्वतःची ओळख बदलतोय पाकिस्तान. तर काही लोक म्हणतात, की पाकिस्तान पुन्हा जुन्या भारताच्या इतिहासाकडे वळतोय. तर खरंच काय चाललंय पाकिस्तानमध्ये? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, की पाकिस्तानात नामांतरण का होतंय शहरांचं किंवा शहरातील जी चौकांचं आणि हिंदू आणि शीख नाव परत का आणली जात आहेत आणि पाकिस्तान नाव बदलणार ही बातमी खरी आहे का? तर अलीकडे म्हणजे पाकिस्तानच्या पंजाब सरकारने लाहोरमधील काही भागांची जी जुनी नावं आहेत, ही पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही बातमी समोर आलेली आहे. उदाहरणार्थ जे लाहोरमधील इस्लामापूर, इस्लामापूरचं कृष्णनगर केलंय आता सध्या. मुस्ताबादचं धरमपुरा केलंय. बाबरी मस्जिद चौकचं जैन मंदिर चौक केलंय आणि सनातन नगरचं संत नगर ही पुन्हा नावं 1947च्या काळापूर्वीची अस्तित्वात होती. त्या काळात लाहोरमध्ये हिंदू, शीख, जैन आणि मुस्लिम समाज एकत्र राहत होते. पण फाळणीनंतर अनेक भागांची नावं बदलण्यात आली. आता सर्वात मोठा प्रश्न, पाकिस्तान अचानक नावं का परत आणतोय? तर पंजाब सरकार आणि जे हेरिटेज एक्सपर्ट यांच्या मते लाहोरचा जुना इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हे केलं जात आहे. कारण लाहोर हे फक्त इस्लामिक इतिहासाचं शहर नाही, तर तिथे हिंदू, शीख आणि जैन संस्कृतीचाही मोठा प्रभाव होता. इतिहासकार सांगतात, की पाकिस्तान पूर्वी लाहोरमध्ये मंदिरे, गुरुद्वारे, जैन स्थळ मोठ्या प्रमाणात होते आणि आता काही लोक म्हणत आहेत, की इतिहास पुसून टाकण्याऐवजी तो जतन केला पाहिजे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. काही लोक म्हणाले, की पाकिस्तान आता स्वतःची जी आयडेंटिटी आहे, ती आयडेंटिटी बनवतोय. तर काही लोक म्हणतात, की फक्त हेरिटेज रिस्टोरेशनसाठी हे आहे. तर काही भारतीय सोशल मीडिया पेजवर दावा करण्यात आला आहे, की पाकिस्तान पुन्हा भारतीय इतिहास स्वीकारतोय. पण वास्तव थोडं वेगळं आहे. सर्वात व्हायरल दावा असा आहे, की पाकिस्तान देशाचं नाव बदलणार, पण याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. पाकिस्तान सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, की संसदेत कोणताही प्रस्ताव नाही आणि संविधान बदलण्याची प्रक्रिया सुरू नाही. म्हणजे शहर किंवा भागांची जुनी नाव परत आणणं वेगळं आणि देशाचं नाव बदलणं पूर्णपणे वेगळं. सोशल मीडियावर या गोष्टी खूप एक्सटेन्स करतात. तर काही ॲनालिसिस म्हणतात, की पाकिस्तान सरकारला इंटरनॅशनल इमेज सुधारायची आहे. कारण जगभरात पाकिस्तानवर धार्मिक दृष्टीने आरोप होत असतात आणि म्हणून मिनॉरिटी हेरिटेजेस दाखवणं, जुनी नाव परत आणलं आणि मल्टिप्लिकेशन इमेज दाखवणं ही एक सॉफ्ट डिप्लोमॅसी स्ट्रॅटेजी असू शकते. पण काही लोक म्हणतात, की हे फक्त पब्लिसिटीसाठी आहे. ग्राउंड रिलेटेड म्हणून दाखवले जाते. तर मित्रांनो, लाहोरमध्ये काही जुनी शीख किंवा हिंदू नाव परत आणले असल्याची बातमी खरी आहे. पण पाकिस्तान देशाचं नाव बदलणार
ही सध्या तरी खरी नाही बातमी. मात्र या घटनेमुळे मोठा प्रश्न समोर आलेला आहे. तर इतिहास जपणं महत्त्वाचं आहे का? की हे फक्त राजकारण आहे आणि पाकिस्तान खरंच बदलतंय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशा आंतरराष्ट्रीय आणि व्हायरल बातम्यांचे सखोल व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.